पीक पाण्यात वाहून गेलं. माईक मध्ये बेटा. अरे देवा, सारं पीक पाण्यात वाहून गेलं. आता मी काय करू? कोणी शेत विकत घेईना, मला मुलाचं पण लग्न होईना, कोणी कर्ज पण देत नाही. आता मी काय करू? देवा, तू माझी का परीक्षा घेतोस अशी? सगळ्यातून एकच उपाय सुचतो की मी आता मला स्वतःला संपवून टाकणार. प्याव पण वाटत नाही तरी पण पिणार. तुझ्या पायाशी कुणी सार थोर नाही, सार सुया काळजाची तुझ्या काळी जाई. तरी देवा सरनायो भोग कशा पायी, घरवाली वाट दिशा झाड वाढाई. काय बब्बू दिसतोय? काल आपल्या गावात एक व्यक्ती वारलेला आहे. कोण रे? कस काय? अरे त्याला घेतलेला आहे. हो का? कशाबद्दल? अरे त्याच्या मुलांचं लग्न नव्हतं होईना, त्याच्यावर कर्ज आलेलं होतं, शेतात पीक नव्हतं मिळालं, कोणी जमीन विकत नव्हतं घेणार. अरे एवढ्या सरकारने एवढ्या योजना काढल्या आहे, त्यांनी त्या योजनेचा लाभ नाही घेतला का? ही योजना तर आपल्या गावात निघलीच नाही. कसल्याच योजना आपल्या गावापर्यंत पोहोचल्या नाही? तुमच्या सरपंचाला माहित नाही का? मग नाही, सरपंचाला माहितच नाही. चल तर मग आपण सरपंचांना सांगूया. मी आपल्या गावामध्ये आता नुकतीच एक आत्महत्या झाली. त्यासाठी मी शहरातून शिकून आलेलो आहे, ऍग्रिकल्चरचं शिक्षण पूर्ण करून गावामध्ये आलेलो आहे. तर मी सांगितलेल्या योजनेचा आपल्या गावातील लोकांना नक्कीच लाभ होईल आणि आत्महत्येचं प्रमाण टळेल अशी मी आशा करतो आणि तुम्हाला विनंती करतो की गावातील लोकांना